संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये विराट मोर्चा निघतोय। या मोर्चासाठी आपण बघू शकता की प्रचंड गर्दी झालेली आहे आणि या गर्दीमध्ये या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीचे यांचे बंधू सुद्धा सहभागी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल तुम्ही, आज मोठा मोर्चा निघतोय, गेल्या अनेक दिवसांपासून मोर्चे निघतायत सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी। आता घटना घडून जवळपास 1 महिना झाला, अजून न्याय भेटत नाही। संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अजून फाशीची शिक्षा होत नाही। माझा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी त्याची हत्या केली तरी देखील न्याय भेटत नाही। त्या न्यायासाठी आम्ही इथपर्यंत आलो। त्याचबरोबर संतोष अण्णा देशमुख, परभणीचे लोकनेते विजयबाबा वाकोडे आणि माझा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथपर्यंत आलेला आहे। आणि लवकरात लवकर न्याय भेटलं पाहिजे, यासाठी सर्व जनतेने पण आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत जनता आम्हाला साथ दिली पाहिजे, यामुळे आम्ही इथं आलेलो आहे। सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात आतापर्यंत काय काय झाले, तुमच्या मागण्या होत्या त्यातल्या किती मागण्या पूर्ण झाल्यात आणि आता अशा कोणत्या मागण्या ज्या पूर्ण झालेल्या नाहीत? पोलिसांनी माझ्या भावाची हत्या केली, सर्व आरोपी तिथेच आहेत, पोलीस स्टेशनमध्ये ड्युट्या करत आहेत, ते कुठं फरार झालेले नाहीत, तरीही त्यांना अटक केली जात नाही। जवळपास फिर्याद देऊन 1 महिना झालं। 18 तारखेला आम्ही फिर्याद दिलेली आहे। अजून शासन हे आम्हाला फक्त न्यायाचा गाजर दाखवते। 1 महिना झाला उलटून गेलाय, अजून आम्हाला न्याय भेटत नाही। चौकशी न्यायालयीन चौकशी होत आहे ते असं दाखवत आहेत, न्यायालयीन चौकशा चालू आहे, चौकशा करत आहेत हे दाखवत आहेत। 1 महिना झालं। आता सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत आम्ही अजून न्यायालयीन चौकशी करणार आहोत हे सांगत आहेत। आणि जे लिमिट दिलेलं आहे त्यांनी न्यायालयीन चौकशीसाठी ते 3 ते 6 महिन्याचं लिमिट दिलेलं आहे। आणि 3 ते 6 महिन्याचं लिमिट म्हणजे खूप मोठा लिमिट आहे, कारण शासकीय काम हे कशा पद्धतीचे असतात हे आम्हाला सर्वांना जनतेला माहीत आहे। 1 दिवसाचं काम हे 6 दिवस लावतात शासकीय काम करण्यासाठी, म्हणजे 6 दिवस म्हणजे खूप मोठं कार्यकाळ आहे। मला वाटतं की मुख्यमंत्री साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की हा जो कार्यकाळ आहे तो 6 महिन्याचा न ठेवता किंवा 3 महिन्याचा न ठेवता 1 ते 1.5 महिन्यामध्ये चौकशी झाली पाहिजे। एखादा जर गरीब व्यक्ती एखाद्या पोलिसाचा खून करतो किंवा इतर गुन्हा करतो त्यावेळेस त्याच्यावरती लवकरात लवकर गुन्हे दाखल होतात, पण आज माझ्या भावाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता पोलिसांनी त्यांचा खून केलेला आहे। संतोष अण्णा देशमुख यांचा देखील खून झालेला आहे। आणि हे जे काही मारेकरी आहेत त्या सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि यासाठी हा लढा आम्ही घेतलेला आहे। लॉंग मार्च सुद्धा निघालेला आहे। लॉंग मार्च सुद्धा निघालेला आहे। आता जवळपास 32 दिवस झालं आंदोलन चालू होतं परभणीमध्ये, कुठल्याही शासकीय व्यक्ती तिथं आलेला नाही आंदोलनामध्ये, किंवा काय अपडेट आहेत तेही दिलेले नाहीत। आणि मुख्यमंत्र्याकडे काय मागणी केली होते त्याचे काय अपडेट आहे हे कुठल्याही शासकीय माणसाने तिथे दिलेलं नाही। आंदोलन हे 30 दिवस झाले, 32 दिवस तिथं माय मावले उपाशी पोटी येऊन दिवसभर बसायचे। त्यांच्या आंदोलनाला काहीच अर्थ नाही, काही झिरो व्हॅल्यू भेटली आहे। आणि त्यामुळे त्यांची व्हॅल्यू दाखवण्यासाठी मुख्यमंत्री साहेबाकडे ते आज निघालेले आहेत लॉंग मार्चमध्ये। मुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा राज्य सरकारकडे आता तुमचं काय मागणं आहे? राज्य सरकारकडे माझं एकच मागणं आहे की तुम्ही जातीभेद करू नका। मेन गोष्ट म्हणजे जे गुन्हेगाराला कुठलीही जात नसते, काय नसते, जो कोणी गुन्हेगार असेल, संतोष अण्णा देशमुखचे गुन्हेगारी असतील किंवा माझ्या भावाचे गुन्हेगारी असतील, त्यांना शिक्षा भेटलीच पाहिजे आणि ते शिक्षा लवकरात लवकर भेटली पाहिजे। शासन आज पोलिसांना पाठीशी घालायचं काम करते। फिर्याद देऊन 1 महिना झाली, आमच्याकडे साक्षीदार आहेत, पुरावे आहेत, मेडिकल रिपोर्ट्स आहेत, परभणीतील जनता आहे, हे सर्व असताना देखील महाराष्ट्र शासन त्यांच्यावरती गुन्हे करत नाहीत, कुठल्याही प्रकारचे ॲक्शन घेतले जात नाहीत आणि लवकरात लवकर त्यांच्यावरचे ॲक्शन घेतले पाहिजे। मला एक म्हणायचं आहे, महाराष्ट्राचे शासन एवढं परिपक्व आहे की कुठलाही गुन्हेगार जर पळून गेला त्याला 24 तासामध्ये ते घेऊन येतात। गुन्हेगार पोलीस स्टेशनमध्येच आहेत, त्यांनी गुन्हे केलेले पुरावे पण आहेत, मग सरकारला काय अडचण आहे की त्यांच्यावरही गुन्हे दाखल करत नाहीत? एखादा जर गरीब मुलगा काय गुन्हा केला तर त्याच्यामध्ये 5 मिनिटामध्ये FIR फाडलं जातं। एक शब्द जरी तो एक्स्ट्रा बोलला तरी त्याच्यावरती नको ते गुन्हे ॲड केले जातात आणि लवकरात लवकर त्यांची FIR फाडते। मग मला विचार करा, 1 महिना झाला आज पोलिसावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, FIR काढले जात नाहीत, म्हणजे शासन त्यांना पूर्णपणे पाठीशी घालत आहे। तर हे होते सोमनाथ सूर्यवंशी यांचे बंधू यांनी सुद्धा सरकारवरती तपासावरती असमाधान व्यक्त केलंय। इतकंच नाही तर न्यायालयीन चौकशीचा कार्यकाळ हा फक्त 1 ते 1.5 महिन्याचा करावा अशी त्यांनी मागणी केली आहे। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.